आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। प्रलंबित असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडलेला आहे। पहिल्या टप्प्यात 18 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे। भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगल प्रभात लोढांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। दादा भुसे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोडांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांना मविया सरकारवरती टीका केलेली आहे। मंत्रिमंडळ विस्तार योग्य पद्धतीत झाला असून शिंदे फडणवीस सरकार मजबूत असल्याचं त्यांनी म्हटलंय। मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटपावरती सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच न्यूज 18 लोकमतच्या हाती संभाव्य खाते वाटपाची यादी आलेली आहे। त्यानुसार एकनाथ शिंदेंकडे नगरविकास मंत्रिपद, फडणवीसांकडे गृह आणि अर्थ खातं दिल्याची माहिती मिळते। चंद्रकांत पाटलांकडे महसूल तर विखे पाटलांकडे सहकार खातं सोपवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। महिलांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्यानं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे। मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र एकाही महिलेला संधी मिळाली नाही। हे अतिशय खेदजनक आहे आणि राज्याच्या स्त्री शक्तीवरती हा अन्याय आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। संजय राठोडांना शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान दिल्यानंतर किशोरी पेडणेकर आणि चित्रा वाघ आक्रमक झाल्यात। शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी भाजप आणि संजय राठोड यांच्यावरती टीकास्त्र डागलाय, तर चित्रा वाघ यांनीही संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे सडकून टीका केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे गड नदीला देखील पूर आलाय। या पुराच्या पाण्यात सोनवडे तर्फे कळसुली आणि नरडवे यांना जोडणारा लोखंडी साकव देखील वाहून गेलाय। सोनवडे दुर्गनगर इथं राहणाऱ्या नागरिकांना आता गावाला वळसा घालून फिरून जावं लागणार आहे। गड नदीच्या पुराच्या पाण्यात लोखंडी साकव पत्त्याप्रमाणे नदीत वाहून गेलाय। पुरंदरचे वीर धरण मंगळवारी 100% भरलेले आहे। सध्या उजव्या कालवा विद्युतगृहातून 900 क्युसेक आणि डाव्या कालवा विद्युतगृहातून 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नीरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जालन्यातील भोकरदनमधील पिंपरी येथील खडकाळ नदीलगतच्या कोल्हापुरी बंधाऱ्याला गेट बसवलेलं नाहीये, त्यामुळे पावसाचं पाणी अडवण्यात अपयश येत आहे। त्यामुळे बंधाऱ्यांना गेट लावण्यासाठी शासनानं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार शहरात दमदार पावसानं हजेरी लावली आहे। शहरात एकीकडे आदिवासी दिनाचा उत्साह असतानाच जोरदार पावसाच्या सरी बरसल्यात। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता आणि त्यामुळे आज झालेल्या पावसानं काहीसा दिलासा मिळाला असला तरी हा पाऊस खरीप हंगामासाठी लाभदायक मानला जातोय। नांदेडच्या इसापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातून वाहणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहते। आणखी जर का पाऊस वाढला तर पैनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यामध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। नेत्यांचे पाहणी दौरे झालेत, पण शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाहीये। जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेना जिल्हाभर आंदोलन करणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। वर्धा जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, त्यामुळे आसपासच्या भागातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। दरम्यान पावसामुळे आसपासच्या गावांना पुराच्या पाण्यानं वेढलेलं आहे आणि ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी आता हलवण्यात आलंय। अकोल्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीला पूर आल्यानं ब्रिटिशकालीन पुलावरून पाणी वाहत असल्याचं समोर आलंय, त्यामुळे यंदा दुसऱ्यांदा हैदराबाद आणि मध्य प्रदेशला जोडणारा अकोला अकोट मार्ग बंद करण्यात आलाय। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात पूल नसल्यानं चक्क पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांनी अंत्ययात्रा काढलेली आहे। नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जातानाची विदारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात हरणाच्या कळपांनी शेतीचं नुकसान केलंय। होटाळा, कांडाळा, मरवाडी, खंडगाव येथील शेतकरी या हरणांमुळे त्रस्त झालेत। वन विभागाने लवकरात लवकर हरणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।
यवतमाळ जिल्ह्याच्या मेजदा गावात ढगफुटीसारखा पाऊस झालाय। या पावसानं गावातील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन पिकांसह खरडून गेली आहे। त्यामुळे येणाऱ्या 10 वर्षात या शेतात पीक घेता येणार नाही अशी स्थिती आता निर्माण झाली आहे। गावाचं आणि शेतीचं सर्वेक्षण करावं आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता गावकऱ्यांनी केली आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कर्जतमध्ये मारहाण झालेल्या प्रतीक पवारची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली। यावेळी काही राजकीय नेते हे बाहेरून या हल्ला प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतायत, हे तेथील जनतेला पटत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। कोणीही या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये असं देखील रोहित पवार म्हणाले। भुसावळमध्ये रेल्वे कामगार सेनेतर्फे डीआरएम कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। रेल्वे कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी विविध मागण्यांचं निवेदन अप्पर प्रबंधकांना देण्यात आलं। लोणावळ्यात चक्क सीएनजी पंप उघडण्यात यावा यासाठी रिक्षा चालकांनी आंदोलन केलंय। लोणावळ्यात सीएनजीवरती धावणाऱ्या गाड्यांची संख्या मोठी आहे। जर वाहन चालकांना सीएनजी भरायचा असल्यास तब्बल 15 किलोमीटर अंतर कापून कामशेत, कारला किंवा खोपोलीला जावं लागतंय। त्यामुळे ही परवड थांबवण्यासाठीची मागणी आंदोलनातून रिक्षा चालकांनी केली आहे। नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाचं विधान केलंय। संघ देश चालवायचा ठेका घेणार नाही असं मोहन भागवत म्हणाले। जनता ही देश चालवायचा ठेका कधी एकाला तर कधी दुसऱ्याला देते। जनता ही संघालाही देश चालवायचा ठेका देईल, मात्र संघ कधीही देश चालवायचा ठेका घेणार नाही असं विधान मोहन भागवतांनी केलंय। बिहारमध्ये सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवरती निशाणा साधलाय। देशभरासाठी नितीश कुमार यांनी एक नवा संदेश दिलाय। आज मित्रपक्ष भाजपला सोडून जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय। द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या ही अभिमानाची गोष्ट असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी भारताचा राष्ट्रपती हा आदिवासी होईल तो भारतासाठी सुवर्ण काळ असेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलंय। भुसावळ इथं जागतिक आदिवासी दिनानिमित्त राजकौंड समाजाच्या आयोजित कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते। नांदेडमध्ये खासदार हेमंत पाटील यांच्या बँकेची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केली आहे। नोटबंदीच्या काळात त्यांच्या गोदावरी बँकेतून हजारो कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यामुळे त्यांच्या बँकेची चौकशी करण्याची मागणी वानखेडे यांनी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयच नसल्याने रुग्णांची मोठी फरफड होतीये। शहादा नगरपालिकेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालय जेमतेम सुरू आहे। त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेला हा दवाखाना चालवता येत नसेल तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही सेवाभावी संस्थांमार्फत तो चालवून गोरगरीब किंवा आदिवासी बांधवांवरती उपचार करू असा इशारा आता शिवसेनेनं दिलेला आहे। बुलढाण्यातील सामान्य रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झालाय। नगर भागातील 70 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लक्षणं दिसत असल्यानं त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली। त्यामुळे रुग्णालय प्रशासन आता सतर्क झालंय। बुलढाणा जिल्ह्यात शिक्षकांची भरती न झाल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। जिल्ह्यात मराठी आणि उर्दू शाळांमध्ये 321 शिक्षकांची पदं रिक्त आहेत, तर मुख्याध्यापकांच्या 429 मंजूर पदांपैकी 168 पदं रिक्त आहेत। त्यामुळे पालक आणि विद्यार्थी आंदोलन करत आहेत। उस्मानाबादच्या तुळजापुरात छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य संघटनेचा मेळावा संपन्न झाला। विस्थापितांच्या न्यायासाठी स्वराज्य संघटना आहे, आम्हाला डिवचल्यास भविष्यात राजकीय पक्ष निर्माण करू अशी घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली। यावेळी तुळजापूर शहरात रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। बीडच्या माजलगाव तालुक्यातील राजेवाडी इथला जुना बंधारा मोडकळीस आला। या संदर्भात वारंवार निवेदन देऊनही बंधाऱ्याचा प्रश्न सुटलेला नाहीये। त्यामुळे बंधारा लवकरात लवकर दुरुस्त करावा, अन्यथा उग्र आंदोलन केलं जाईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला। मावळ कोथुर्णी इथल्या एका 7 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली होती। या धक्कादायक घटनेप्रकरणी आरोपी तेजस दळवीला अटक करण्यात आली आहे, मात्र आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पिंपरीतील नागरिक रस्त्यावर उतरले होते। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी उड्डाण पुलावरती बसचा अपघात झालाय। उभ्या असलेल्या ट्रकला खासगी बसनं जोरदार धडक दिली आहे। यात बस चालक गंभीर जखमी झालाय, तर बसमधील इतर 5 ते 6 जण किरकोळ जखमी आहेत। जखमींवरती कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मावळातील तळेगावात एका महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली। संगीता भोसले असं या महिलेचं नाव आहे। सुरुवातीला तिचा अपघातात मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र शवविच्छेदन अहवालात तिच्या गळ्यावरती वार होऊन तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
जालन्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या हवालदारानं स्वतःवरती गोळी झाडल्याची घटना घडली आहे. अनिल गाढवे असं या जवानाचं नाव आहे आणि गंभीर जखमी अवस्थेत त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. वैयक्तिक कारणामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्याच इसमाच्या पोटात चाकू मारून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. विरारमधील गोपचरपाडा इथं ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मालवणमध्ये अवघड वळणावरती झाडाला धडक बसून ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रक चालकाचा मृत्यू झालाय तर क्लीनर गंभीर जखमी झालाय. समोरून येणाऱ्या वाहनाला मार्ग मोकळा करून देताना हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावरती एक कार अचानक पलटी झाली. यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यावेळी उड्डाणपुलावरती वाहतूक ठप्प पडली होती, मात्र नंतर ती सुरळीत करण्यात आली. उरण तालुक्यातील चिरनेर इथं घरात 9 फुटी लांबीचा अजगर आढळला होता. तत्काळ सर्पमित्राला बोलावून अजगराला पकडण्यात आलं आणि नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची ही इमारत स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असून दगडी चिऱ्यामध्ये इमारतीचं बांधकाम करण्यात आलंय. तिरंग्याच्या रंगात करण्यात आलेल्या या रोषणाईनं ही ऐतिहासिक वास्तू अधिकच खुलून दिसते. यंदाचा 15 ऑगस्ट अमृत महोत्सव म्हणून देशभरात साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवरती नागरिकांमध्ये देशभावना निर्माण व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस देखील तत्पर झाले. पोलीस आयुक्तालयातील पोलीस बँड पथक नागरिकांना प्रोत्साहन देताना दिसतात. पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलिसांच्या बँड पथकानं बँड वाजवून नागरिकांना प्रोत्साहित केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अकोल्यातील खंडेलवाल टॉवरवरती तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी अकोलेकरांनी गर्दी केली होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अकलूज येथे विविध भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. क्रांती दिनाचं औचित्य साधून यावेळी तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. पावसाची रिमझिम आणि त्यामध्ये तिरंगामय वातावरण यामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत होतं. अमळनेर शहरानं नवा इतिहास घडवलाय. सुमारे 15,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी एकत्रित येत तिरंगा चौकात सामूहिक पर्यावरणाची शपथ घेतली. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंगोली शहरात शालेय विद्यार्थ्यांनी रॅली काढली. शहरातील शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी हातात तिरंगा ध्वज ठेवून या रॅलीमध्ये सहभाग घेतला. भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत असल्यानं चिखली भाजपच्या वतीनं क्रांती दिनानिमित्त 75 मीटर लांब तिरंग्यासह प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. हर घर तिरंगा अभियानासह या प्रभात फेरीचा शुभारंभ राजा टॉवर येथून आमदार श्वेता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. वाशिम शहरातील मी वाशिमकर ग्रुपच्या वतीनं क्रांती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक राष्ट्रगीत गायन सादर करण्यात आलं. या निमित्तानं स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीवीरांना अभिवादन करण्यात आलं. वर्धा प्रदेश काँग्रेसच्या वतीनं 9 ते 15 ऑगस्ट या दरम्यान आझादी गौरव झेंडा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि या निमित्तानं सेवाग्राम ते वर्धा अशी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी निषेध केला. क्रांती दिनाच्या निमित्तानं अकोले तालुक्यात मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी राजूर शहरातून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. क्रांती दिनानिमित्त संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर गेल्या 70 वर्षात राज्यघटनेवरती आधारित लोकशाही जोपासली गेली. मात्र आत्ताचं चित्र वेगळं असून राज्यघटना बदलली जाते की काय असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं थोरात यांनी म्हटलंय. लोणावळ्यात आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शहरात शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आदिवासी बांधवांनी वाघाचं रूप घेऊन वाघ बचावचा संदेश दिला. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी इथं आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर केलं.
महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये राजकीय भूकंप घडलेला आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवलाय। जेडीयू आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमारांनी राज्यपालांची भेट घेतली आणि नितीश कुमारांच्या राजीनाम्यामुळे बिहारमधील सरकार कोसळलेलं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीमध्ये 26 लाखांची भर पडलेली असून ती आता 2.23 कोटी रुपये इतकी झाली। त्यांच्या या संपत्तीमध्ये कोणत्याही स्थावर मालमत्तेचा समावेश नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती जाहीर करण्यात आली असून ही माहिती आता समोर आली आहे। पीएमओनं ही संपत्ती जाहीर केली आहे। राजस्थानच्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या नावावरती फेक व्हॉट्सअप अकाउंट तयार करून त्याद्वारे आर्थिक फसवणूक करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। राजस्थानच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुनीता चौधरी यांना टीना दाबींच्या नावाने अमेझॉन गिफ्ट कार्ड मागणारा संदेश मिळाला होता। याबाबत चौधरी यांनी शहानिशा केल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं उघडकीस आलंय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे। 3 दिवसांमध्ये बॉम्ब उडवून देऊ असा धमकीवजा संदेश आदित्यनाथ यांना सोशल मीडियावरती देण्यात आला। या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी आता तपास सुरू करण्यात आला आहे। उत्तर प्रदेश एटीएसनं मोठी कारवाई केलेली आहे। 15 ऑगस्ट रोजी बॉम्बस्फोट करण्याचा कट त्यांनी उधळून लावलाय। आझमगड आयएसआयच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आलेली आहे। सबाउद्दीन आझमी असं अटक केलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे। त्याच्याकडून आयडी बनवण्याचं साहित्य, अवैध शस्त्र आणि कारतूस जप्त करण्यात आली आहेत। तो आयएसआयमध्ये भरती करणाऱ्या व्यक्तीच्या थेट संपर्कात होता अशी आता माहिती मिळते। मुलांना दत्तक घेण्याबाबत एक समान आणि सर्वसमावेशक कायदा असावा अशी शिफारस संसदीय समितीने केलेली आहे। यासाठी हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा तसंच बाल न्याय कायदा यांच्यामध्ये समन्वय साधून सुधारणा करण्याची गरज असल्याचंही संसदीय समितीने म्हटलंय। हॉलिवूडचा सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थचा थॉर लव्ह अँड थंडर हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झालाय। हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरती चांगलाच धुमाकूळ देखील घालतोय। जगभरात या सिनेमानं अनेक रेकॉर्ड केलेले आहेत। भारतात या सिनेमानं बॉक्स ऑफिसवरती 100 कोटींचा टप्पा पार केला आहे। अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं इंडियन पोलीस फोर्सच्या शूटमधील एक बिहाइंड द सीन व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळते। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा 7वा सीझन सध्या चांगलाच गाजतोय। आता या सीझनच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेता अर्जुन कपूर हे देखील हजेरी लावणार आहे। या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि या प्रोमोमध्ये अर्जुन आणि सोनम हे वेगवेगळे मजेशीर किस्से सांगताना दिसतात। अभिनेत्री सारा अली खान ही सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेते। या दरम्यानचा एक व्हिडिओ साराने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेला आहे। माय फेवरेट थिंग्स इन माय फेवरेट सिटी असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे। अभिनेता रितेश देशमुख याने इंस्टाग्राम अकाउंटवरती एक व्हिडिओ शेअर केला आणि त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। अभिनेत्री अनन्या पांडे हिनं नुकतंच एक नवं फोटोशूट केलंय। त्यातले ग्लॅमरस अंदाजातले काही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले। या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग इन करायला विसरू नका। news18loकमत.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढलं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी यामिनी। पहा फक्त news18 लोकमत।